कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा करण्यात आला। महाराष्ट्र पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय असून हे देशातील आदर्श पोलीस दल असल्याचं प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी बोलताना केलं। कोल्हापुरातील पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानावर या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्यासह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, सेवानिवृत्त अधिकारी, पोलीस जवान व निमंत्रित उपस्थित होते। जिल्हाधिकारी म्हणाले, मागील काही वर्षांमध्ये पोलीस दलातील आव्हाने वाढली आहेत। त्याशिवाय सायबर सुरक्षा, युवकांमध्ये वाढती नशाखोरी आदी नव्या आव्हानांमुळे पोलिसांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे आहे। राज्य शासन पोलीस दलाचं आधुनिकीकरण करीत आहे, तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस भरती देखील होत आहे। यामध्ये महिलांची वाढती संख्या ही उल्लेखनीय बाब आहे। महाराष्ट्र पोलीस हे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्यांच्या अद्वितीय समर्पण, शौर्य आणि उत्कृष्टतेसाठी ओळखले जातात। या जबरदस्त दलाने दहशतवादी हल्ले, संघटित गुन्हे, टोळी युद्धे आणि बॉम्बस्फोट अशा असंख्य आव्हानांना सामोरे जात त्यांचा यशस्वी सामना केला असल्याचं यावेळी नमूद केलं। एक गुन्हेगार पुढे टोळीचे रूप धारण करू शकतो, त्यामुळे अनधिकृत शस्त्रे, अंमली पदार्थ यांना पायबंद घालून महाराष्ट्र पोलीस गुन्हेगार नष्ट करतील असा विश्वास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी विविध गुन्ह्यात पकडलेला मुद्देमाल नागरिकांना सुपूर्द करण्यात आला। चोरीला गेलेले दागिने पुन्हा हातात मिळाल्याचे पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले। दिनांक 2 जानेवारी 1961 रोजी भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहर नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला पोलीस ध्वज प्रदान केला होता। त्यामुळे 2 जानेवारी हा दिवस पोलीस वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो, अशी माहिती पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी प्रास्ताविकाद्वारे दिली। भयमुक्त वातावरण ठेवून सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी कोल्हापूर पोलीस सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं। सुरुवातीला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी वर्धापन दिन संचलनाचे निरीक्षण केलं व शिस्तबद्ध संचलनाकडून मानवंदना स्वीकारली। संचलनामध्ये राज्य राखीव पोलीस बल पथक, सशस्त्र दल पथक, पोलीस महिला पथक, दंगल नियंत्रण पथक तसेच निशाण टोळी सहभागी झाले होते। यावेळी विशेष संचलन आणि परेड सादर करण्यात आली, तसेच पाईप बँड आणि सायलेंट आर्म ड्रिल ची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली।